नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरस्वती कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत हेनरी लॉ. तर हेनरी लॉ कशावर आधारित आहे त्याआधी पहिले आपण डेफिनेशन बघून घेऊ त्या हेनरी लॉची. तर व्हॉट इज हेनरी लॉ? द solubility of gas in a liquid is directly proportional to pressure of gas over the solution. म्हणजे बघा, एखाद्या गॅसला जर सोल्युशन मध्ये लिक्विड मध्ये जर डिझॉल्व्ह करायचं असेल तर त्यावर प्रेशर द्यावं लागते. ज्याप्रमाणे आपण दाब देतो त्याचप्रमाणे ते गॅस पाण्यामध्ये विरघळते. तर हे सांगत आहे हेनरी लॉ. तर बघा, हे इमेज हे व्हिडिओच्या आधारे आपण समजून घेऊया ते कशा प्रकारे त्यामध्ये डिझॉल्व्ह होते. तर आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसेल की एका कॉम्प्रेसरच्या मदतीने गॅसला पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करण्यात येत आहे, म्हणजे पाण्यामध्ये विरघळवण्यात येत आहे. तर गॅसला पाण्यामध्ये विरघळवण्यासाठी त्याच्यावर प्रेशर द्यावं लागते, हे सांगत आहे हेनरी लॉ. अ solubility of gas in a liquid is directly proportional to pressure of gas over the solution. आता बघूया आपण याच्यावर आधारित काही न्यूमेरिकल्स. बघा, the solubility of N2 gas in water at 25 degrees Celsius and 1 bar is 6.85 10 to the power minus 4 mole in inverse. ठीक आहे, प्रश्न समजलं तर आन्सर समजते, त्यामुळे आपण पहिले प्रश्न समजून घेऊ. तर विरघळण्याचं प्रमाण किती आहे? 6.85 10 to the power minus 4, पण त्यावेळेस प्रेशर किती आहे? 1 आणि त्याचं तापमान किती आहे? 25 डिग्री सेल्सिअस. तर नंतर ए काय म्हणते? हेनरी लॉ कॉन्स्टंट काढा म्हणते, आणि हेनरी लॉ कॉन्स्टंट काढण्यासाठी इथं प्रेशर 1 आहे आणि सोल्युबिलिटी किती आहे? 6.85 10 to the power minus 4. नंतर बी काढा म्हणते मोलॅरिटी. मोलॅरिटी म्हणजे काय होते? सोल्युबिलिटी. मोलॅरिटी सोल्युबिलिटी एकच आहे, नाव वेगवेगळे आहे पण ते दोन्ही एकच, दोघांचा एकच अर्थ होते. नंतर मग मोलॅरिटी काढण्यासाठी प्रेशर किती आहे? 0.75 बार. तर बघा, हेनरी लॉचा एक क्वेश्चन आहे, तर सुरुवातीला आपण गिवन लिहून घेऊ. गिवन बरोबर, गिवन हे काय? एस सोल्युबिलिटी, एस इक्वल टू 6.85 10 to the power minus 4 मोल एल इनवर्स, हे आहे सोल्युबिलिटी. नंतर तुम्हाला बी काढायचं काय आहे? मोलॅरिटी, पण त्याचा प्रेशर किती आहे? 0.75 बार. तर प्रेशर इक्वल टू 0.75 बार. ओके, तर आपण आता करूया पहिला हेनरी लॉ कॉन्स्टंट. हेनरी लॉ कॉन्स्टंट, हेनरी लॉ कॉन्स्टंट. ओके, तर पहिले आपण काढू हेनरी लॉचं फॉर्म्युला लिहून घेऊ. हेनरी लॉ स्टेटस दॅट, हेनरी लॉ स्टेटस दॅट एस इक्वल टू के एच पी, हे सांगते हेनरी लॉ. एस इक्वल टू के एच पी, पण के ची व्हॅल्यू काय? के ची व्हॅल्यू काय हेनरी लॉ कॉन्स्टंट म्हणते. मग पी घ्या डिवाइड मध्ये, के एच बरोबर एस डिवाइड बाय पी. मग एस किती आहे? एस आहे बघा 6.85 10 to the power minus 4 मोल एल इनवर्स. ठीक आहे. नंतर पी किती आहे? पहिला हेनरी लॉ कॉन्स्टंट काय म्हणते, पण त्यावेळेस प्रेशर किती असणार आहे? 1 बार. ठीक आहे, कोणत्या संख्येला 1 न भागा ते आन्सर एकच येते, पण बार जर वर गेला तर बार काय होऊन जाते? इनवर्स. मायनस 1 चा पॉवर काय होते? मायनस 1. तर पॉवर काय नाही म्हणजे 1 आहे, बरोबर काय होते? पॉवर मायनस 1 आणि त्याला काय म्हणतो आपण? इनवर्स. काय होईल बघा आन्सर? 6.85 into 10 to the power minus 4 मोल एल इनवर्स, आणि बार वर गेला काय होते? इथं बार इनवर्स. हेनरी लॉ कॉन्स्टंट काढले ए. आता काय होतं आपण? बी मोलॅरिटी. मोलॅरिटी ऑफ N2 गॅस, मोलॅरिटी ऑफ N2 गॅस. तर आपण पहिले हेनरी लॉ लिहून घेऊ. अकॉर्डिंग टू हेनरी लॉ, according to
हेनरी लॉ. हेनरी लॉ काय सांगते मग? एस बरोबर के एच पी. मग इथं के एच ची व्हॅल्यू किती आहे? आधीच काढली होती आपण के एच ची व्हॅल्यू या ठिकाणी. हेच व्हॅल्यू एन टू साठी के एच ची व्हॅल्यू चेंज होत नाही. एन टू साठी याची व्हॅल्यू किती आहे? 6.85 10 to the power minus 4. तर हेच व्हॅल्यू याच्या सुद्धा असते 6.85 10 to the power minus 4 इथं मोल यल इनवर्स आणि बार इनवर्स. नंतर प्रेशर किती आहे त्याचं? सेकंड साठी प्रेशर किती आहे? 0.75 बार. 0.75 बार. तर बघा हे प्लस बार मायनस बार कॅन्सल होईल. काय होते? प्लस बार मायनस बार कॅन्सल होते. जे काय आन्सर आहे ते लिहून घ्यायचं इथं. हे दोघांचा गुणाकार करून 6.85 आणि 0.75 चा मल्टिप्लिकेशन करा तर आन्सर येईल बघा 5.138 मोल यल इनवर्स. काय ते 5.138 मोल यल इनवर्स. आला आपला आन्सर. ओके. तर बघा the Henry law constant of methyl bromide is 0.159 mole L inverse bar inverse at 25 degrees Celsius. What is the solubility of methyl bromide in water at 25 degrees Celsius and pressure of 0.164 bar. जर solubility विचारलेली आहे आणि त्या ठिकाणी हेनरी लॉ कॉन्स्टंट सुद्धा देऊन आहे आणि त्याचबरोबर काय देऊन आहे? प्रेशर सुद्धा देऊन आहे. तर हे हेनरी लॉचच क्वेश्चन आहे. तर सुरुवातीला आपण गिवन लिहून घेऊ. तर बघा क्वेश्चन आहे आपला द हेनरी लॉ कॉन्स्टंट ऑफ methyl bromide is 0.159 mole L inverse bar inverse at 25 degrees Celsius. What is the solubility of methyl bromide in water at 25 degrees Celsius and pressure of 0.164 bar. तर या ठिकाणी हेनरी लॉ कॉन्स्टंट देऊन आहे. याचा अर्थ हेनरी लॉचाच क्वेश्चन आहे. सोल्युबिलिटी देऊन आहे का? नाही. सोल्युबिलिटी काढायची आहे. मग त्यासाठी कोणकोणत्या किमती देऊन आहे? हेनरी लॉ कॉन्स्टंट देऊन आहे आणि त्याचबरोबर त्याच्यावर लागलेला प्रेशर सुद्धा दिलेला आहे. तर सुरुवातीला आपण गिवन लिहून घेऊ आणि त्याच्यावरून आपण आन्सर काढून घेऊ. तर गिवन इक्वल टू गिवन काय काय आहे? गिवन आहे सुरुवातीला हेनरी लॉ कॉन्स्टंट म्हणजे केएच. केएच किती आहे? 0.159 मोल यल इनवर्स. हे आहे बघा हेनरी लॉ कॉन्स्टंट. मोल इनवर्स आणि बार इनवर्स. नंतर प्रेशर. प्रेशर कितीचा आहे? प्रेशर इक्वल टू 0.164 बार. तर आपल्याला काय करायचे? सोल्युबिलिटी किती आहे ते. तर बघा अकॉर्डिंग टू हेनरी लॉ. हेनरी लॉचा फॉर्म्युला काय आहे? अकॉर्डिंग टू हेनरी लॉ. हेनरी लॉ काय सांगते? एस इक्वल टू के एच पी. के ची व्हॅल्यू किती आहे? 0.159 मोल यल इनवर्स अँड बार इनवर्स. हे कोणाची व्हॅल्यू आहे? के एच ची. नंतर प्रेशर किती आहे? 0.164 बार. ठीक आहे. तर हे मायनस बार हे प्लस बार काय होऊन जाते? कॅन्सल होऊन जाते. आणि दोघांचं जर मल्टिप्लिकेशन जर केले तर आन्सर येते 0.026 मोल यल इनवर्स. ही झाली आपली